नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. बिहारमध्ये सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदी आलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री एका मोठ्या महत्त्वाच्या राज्यात सत्तेवर आलेला आहे. ही भारतीय जनता पक्षासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. कारण आता उत्तर भारतातल्या सर्व महत्त्वाच्या राज्यात आणि खाली महाराष्ट्रापर्यंत भाजपचे स्वतःचे मुख्यमंत्री सत्तेवर असणार आहेत. काँग्रेसनंतर अशा पद्धतीचा प्रभाव हा भारतीय जनता पक्षाने आता निर्माण केलेला आहे, याच्यात काही दुमत नाही. आता दक्षिणेतली अनेक राज्य अजून त्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. पश्चिम बंगालबद्दलही नक्की काही सांगता येत नाही. पण समजा पश्चिम बंगालमध्ये उलटफेर झाला, असं जे काही थोडके लोक म्हणतायत, अनेक जण म्हणतायत ममता बॅनर्जीच येतील. पण उलटफेर झाला तर संपूर्ण आसामपासून गुजरातपर्यंतचा पट्टा हा भारतीय जनता पक्षाच्या स्वतःच्या मुख्यमंत्र्यांचा असेल आणि ही अशा पद्धतीचा पक्षाचा विस्तार होणं हे पुढच्या 20-25 वर्षासाठी महत्त्वाचं असतं. जसं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काँग्रेसचे मुख्यमंत्री सर्व ठिकाणी होते आणि त्याचा प्रभाव आपल्याला अजूनही अनेक ठिकाणी दिसतो. त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाची ही वाटचाल चाललेली आहे. पण याच्यात काही इंटरेस्टिंग प्रश्नही उपस्थित होत आहेत. पहिला प्रश्न म्हणजे जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून हे बिरुद भारतीय जनता पक्ष अभिमानाने मिरवतो. पण बिहारमध्ये त्यांना स्वपक्षातनंच लहानाचा मोठा झालेला माणूस मुख्यमंत्री करता आलेला नाही. सम्राट चौधरी हे आधी उपमुख्यमंत्री होते, भारतीय जनता पक्षात होते. खरं असलं तरी त्यांनी लालू प्रसाद यादव, त्याच्यानंतर नितीश कुमार यांच्या पक्षातही आधी उमेदवारी केलेली आहे आणि तिथून ते भारतीय जनता पक्षात आले. म्हणजे आधीचे सुशील मोदी जसे भारतीय जनता पक्षाचे होते तशा पद्धतीचे सम्राट चौधरी नाही. यामुळे त्यांच्या कारकिर्दीत किंवा त्याच्या कामाच्या स्वरूपात बदल होईल असं नाही. परंतु तो जो एक स्वपक्षात लहानाचा मोठा झालेला माणूस मुख्यमंत्री झाल्यावर ज्या पद्धतीचा अभिमान पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतो, तसं सम्राट चौधरींच्या बाबत वाटेल का? हा एक तिथल्या लोकांच्या समोर तिथले विश्लेषक हा एक प्रश्न मांडतात. अर्थात सम्राट चौधरी आणि नितीश कुमार हे पूर्वी एकत्र असले तरी नंतर त्यांच्यात बरंच बिनसलं होतं. त्याच्या अनेक रंजक कहाण्या आहेत. इतक्या कहाण्या आहेत की नितीश कुमारांनी जेव्हा भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं, तेव्हा या सम्राट चौधरींनी प्रचंड थैथयाट केला होता आणि त्याच्या आठवणी, त्याचे व्हिडिओज हे सगळे लोकांसमोर आहेत. परंतु नंतरच्या काळात नितीश कुमार यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार आणि सहकारी होण्याइतकी मजल सम्राट चौधरींनी मारली आणि हे त्यांचं राजकीय कौशल्य आहे. अर्थात नितीश कुमार आणि त्यांचे वडील हे एकमेकाच्या बरोबर जयप्रकाशजींच्या काळापासून होते, चळवळीत होते. म्हणजे लालू प्रसाद आणि नितीश कुमार जेव्हा एकत्र होते तेव्हा सम्राट चौधरींचे वडीलही त्यांच्याबरोबर होते. मात्र ते एवढं मोठं व्यक्तिमत्व नव्हतं या दोघांइतकं. मात्र नितीश कुमारांशी त्यांचा या पद्धतीचा परिचय होता. मात्र पुढे गेल्या 1.5-2 वर्षात तो इतका वाढत गेला, इतका वृद्धिंगत झाला की बिहारचं सरकार जवळपास सम्राट चौधरी चालवत आहेत आणि प्रशासन चालवत आहे, असं गेल्या काही दिवसात बोललं जात होतं. कारण नितीश कुमार यांची प्रकृती दिवसेंदिवस खंगत चालली होती म्हणा किंवा त्यांची ताकद कमी होत चालली होती म्हणा, शारीरिक ताकद म्हणतोय मी, आणि त्यामुळे ते थोडेसे विड्रॉ होत होते. अशा वेळी सम्राट चौधरी आणि बिहारचं प्रशासन हेच प्रामुख्याने बिहारमध्ये राज्य करत होतं, असं म्हटलं जातं. आता सम्राट चौधरींची अधिकृत घोषणा झालेली आहे. काही जणांचं म्हणणं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा थोडासा याला विरोध होता. कारण हेच की ते अन्य पक्षातून पूर्वी आलेले आहेत. परंतु तो विरोध बहुतेक अमित शहा आणि मोदी यांनी बाजूला ठेवला किंवा त्यांची समजूत घातली आणि सम्राट चौधरीच व्हावेत असा ठाम आग्रह नितीश कुमार यांनी धरला होता, असं तिथले पत्रकार सांगतात. जर का सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदी बसणार नसतील तर मी माझा राजीनामा देणार नाही, इथपर्यंत नितीश कुमार यांनी भाजपच्या नेत्यांना, संघाच्या नेत्यांना ठणकावून सांगितलेलं होतं. त्यामुळे सम्राट चौधरी होणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं. आता प्रश्न पुढचा असा आहे की सम्राट चौधरी यांच्यामुळे जो बदल होणार आहे कार्यक्रमात, सरकारच्या योजनांमध्ये, सरकारच्या आचरणामध्ये, याच्यात काही फार बदल होईल अशी शक्यता नाही. कारण
गेल्या 6 महिने म्हणजे ही गेली निवडणूक आणि त्याच्या आधीचा काही काळ सातत्याने नितीश कुमार यांच्याबरोबर काम केल्यामुळे सम्राट चौधरींना पूर्ण कल्पना आहे की आपल्याला कशा रीतीने राज्य हाकायचं आहे. त्यांच्यावर मात्र दुहेरी जबाबदारी आहे. ती जबाबदारी अशी सांगतात की नितीश कुमारांची अपेक्षा अशी आहे की त्यांचा मुलगा निशांत कुमार, जे आता निवडणुकीच्या रिंगणात पण उतरले, निवडणुकीच्या म्हणजे ते कदाचित विधान परिषदेवर जातील, पण ते सत्तेच्या राजकारणात आलेले आहेत आणि कदाचित ते उपमुख्यमंत्री होतील असं बोललं जात आहे. या निशांत कुमार यांना यांना यांचे राजकीय घडण व्यवस्थित होईल असं बघणं हे सम्राट चौधरींवर एक जबाबदारी आहे असं नितीश कुमार आणि त्यांच्या जवळचे लोक सांगतात. आता ह्याच्यात एक पेच आहे. पेच असा आहे की निशांत कुमार जर का JDU अधिक समर्थपणे सांभाळायला लागले तर भारतीय जनता पक्षाच्या विस्तारात काय होणार? त्यामुळे सम्राट चौधरींना निशांत कुमार यांना घडवणं ही एक जबाबदारी असली तरी त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचा विस्ताराच्या आड ते येणार नाही हेही त्यांना बघावं लागेल. आता हा दुहेरी पेच असल्यामुळे त्यातनं सम्राट चौधरी कसा मार्ग काढतात हे बघायला लागेल. दुसरा भाग असा की भारतीय जनता पक्षाला सातत्याने म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच वाटत होतं की कधी ना कधी बिहारमधली सत्ता लवकरात लवकर आपण आपल्याकडे घेतली पाहिजे, अन्यथा जनता दल युनायटेड जो नितीश कुमारांचा पक्ष आहे त्याचा विस्तार व्हायला लागेल आणि तो विस्तार होऊ द्यायचा नसेल तर मुख्यमंत्रीपद किंवा सरकार आपल्याकडे घ्यावं याच्यासाठी त्यांचा आग्रह होता आणि सुदैवाने त्यांच्या जागाही त्यांना अशा मिळाल्या. म्हणजे नितीश कुमारांच्या JDUला आणि भाजपला जवळपास सारख्या जागा मिळाल्यामुळे भाजपच्या थोड्याशा जागा जास्त आहेत, त्यामुळे त्यांना हे काम करणं सुलभ झालं. महाराष्ट्रात त्यांना तशी अडचण आली नाही, कारण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या जागा ह्या एकनाथ शिंदेंपेक्षा बऱ्याच जास्त होत्या, त्यामुळे साहजिकच त्यांचा हक्क प्रस्थापित झाला होता. बिहारमध्ये तसं नव्हतं. आणि दुसरा भाग असा की बिहारमध्ये नितीश कुमार या नावाचा जो क्लाउड सर्व समाजात आहे, सर्व जातींमध्ये आहे, यादव वगळता अनेक लहान लहान मोठ्या ज्या छोट्या छोट्या जाती आहेत किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ज्याला म्हणतात, तो वर्ग जो आहे त्या सर्वांवर नितीश कुमार यांचा जो प्रभाव आहे तो काही भारतीय जनता पक्षाला दूर करता येत नव्हता. आणि सम्राट चौधरींनाही तो दूर करता येईल का याबद्दल शंका आहे. याचं कारण असं की भारतीय जनता पक्षाची तिथली रचना ही मुख्यतः उच्चवर्णीयांचा, उच्च जातींचा पक्ष अशा पद्धतीची झालेली आहे आणि हळूहळू ते विस्तार करत असले तरी नितीश कुमारांसारखा प्रभाव कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला निर्माण करता आलेला नाही. याआधीचे एक भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते म्हणजे सुशील मोदी, तेही नितीश कुमारांच्या खूप जवळ होते, मुख्यमंत्रीपदासाठी अत्यंत लायक माणूस होता असं बिहारमधले अनेक जण सांगतात. आता त्यांचं निधन झालं, परंतु सुशील कुमार मोदी यांना सुद्धा नितीश कुमारांसारखा क्लाउड करता आलेला नव्हता. लालू प्रसाद यादव हे यादव समाजाचे एक मोठे नेते म्हणून मानले गेले आणि यादव समाजावर त्यांची भक्कम पकड आहे, त्यांची आणि त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची. परंतु अन्य जो समाज आहे त्या समाजापुढे नितीश कुमार हाच एक आदर्श नेता म्हणून तो समाज नितीश कुमारांना मानत होता. ती जागा घेण्याची क्षमता असणारा कोणीही नेता अद्यापही भाजप समोर आलेला नाही किंवा भाजपला निर्माण करता आलेला नाही. सम्राट चौधरींना ती जागा घेता येईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या काळात. कारण जर का लोकसभा निवडणुकीत नितीश कुमार तडफेने प्रचार करत राहिले तर भारतीय जनता पक्षाला फारशी अडचण येणार नाही. पण समजा प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसा प्रचार करू शकले नाही तर त्यांची जागा त्यांचा मुलगा निशांत कुमार याने घेतली असली तरी निशांत कुमारचा प्रभाव पडणं हे फार कठीण आहे. कारण JDUमध्ये लल्लन सिंग म्हणा किंवा अन्य नेते हे पण तगडे आहेत. आत्ताच्या घडीला त्यांनी अमित शहांबरोबर जमवून घेतलेलं आहे, परंतु हळूहळू बंडाची चिन्ह किंवा फाटाफुटीची सुरुवात होईल की काय, आणि असं होत असेल तर ती मिटवण्याची आणि JDU आणि भाजप हा एकसंघ ठेवण्याची मोठी कसरत सम्राट चौधरींना करावी लागेल. कारण नितीश कुमारांबरोबरचे जे नेते आहेत त्यातले काही खरोखरच स्वयंभू आहेत. त्यांचा एकेका भागावर जबरदस्त पकड आहे, जनमानसात त्यांना स्थान आहे आणि चळवळीतनं मोठ्या प्रमाणात काम करत ते पुढे आलेले आहेत. त्यामुळे त्यांना हाताळणं जेवढं नितीश कुमार यांना सहजपणे जमत होतं तसं सम्राट चौधरी यांना जमेल का
हा एक मोठा प्रश्न आहे. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे बिहारचा एक युनिकनेस आहे, किंबहुना भारतातल्या प्रत्येक राज्याचं एक स्वतःचं वैशिष्ट्य असतं. ते सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे, सामाजिक वैशिष्ट्य आहे, राजकीय वैशिष्ट्य आहे. जसं बंगालमध्ये बंगाली आयडेंटिटी आणि हिंदुत्वाची, RSSची किंवा भाजपची आयडेंटिटी याच्यात एक तणाव निर्माण झालेला दिसतो. बिहारमध्येही तसंच झालेलं होतं. बिहारची आयडेंटिटी म्हणजे ही मुख्यतः जयप्रकाशजींच्या चळवळीतनं निर्माण झालेली समाजवादाकडे झुकणारी अशा पद्धतीची अस्मिता आहे आणि भारतीय जनता पक्षाचं आजपर्यंतचं धोरण हे त्याच्याशी थोडंफार विसंगत आहे. यामुळे या दोन आयडेंटिटी एकमेकात सामावून कशा घ्यायच्या, हा एक मोठा कळीचा प्रश्न सम्राट चौधरींपुढे असेल. म्हणजे भारतीय जनता पक्षाची विचारधारा आणि जयप्रकाशजींपासून चालत आलेली विचारधारा याचं एक संमिलन त्यांना आपल्या कारभारातनं, वक्तव्यातनं, बोलण्यातनं करावं लागेल. योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे काम करून त्यांना चालणार नाही किंवा हेमंत बिश्व शर्मा हा त्यांच्यासमोर आदर्श त्यांना ठेवून चालणार नाही. त्यांना कुठेतरी बरोबर समाजवादी चळवळी किंवा जयप्रकाशजींची चळवळ आपण म्हणू, समाजवादी म्हणण्यापेक्षा जयप्रकाशजींच्या विचारधारेला बरोबर घेऊन त्याच्याशी भारतीय जनता पक्षाची विचारधारा जोडणं हा एक मोठा राजकीय टास्क त्यांना पूर्ण करावी लागणार आहे आणि ते अजिबात सोपं नाही. नितीश कुमार ते करू शकत होते, कारण नितीश कुमारांकडे तो प्रभाव होता आणि नितीश कुमार स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व कायम दाखवून द्यायचे. निशांत कुमार त्यांचा मुलगा हे अत्यंत संयमी, शांत व्यक्तिमत्व असलं तरी ते या पद्धतीचं राजकीय डावपेच खेळण्यात तयार आहेत का, हे अद्याप कळलेलं नाही. आत्तापर्यंतचं त्यांचं वक्तव्य किंवा त्यांचं वागणं बघता अजून त्यांना राजकारणात बरीच वर्ष काढावी लागतील तयार होण्यासाठी, असं आत्ता वाटतंय. अशा वेळी पुढची निवडणूक लक्षात घेता सम्राट चौधरी यांच्यासमोर हा एक मोठा टास्क आहे, की बिहारचं म्हणून स्वतःचं एक राजकीय रसायन लक्षात घेऊन त्या मुशीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्ष आणि जयप्रकाशजींची चळवळ याचं कुठेतरी संमिलन करून जनतेसमोर जावं लागेल. आणि या टास्कवर ते कसे काम करतात याच्यावर त्यांचं सगळं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. एका मोठ्या महत्त्वाच्या जागेवर ते बसत आहेत आणि महत्त्वाच्या काळात बसत आहेत. कारण पुढच्या काळात जेव्हा 29च्या निवडणुका येतील तेव्हा बिहारमध्ये पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव त्वेषाने निवडणुकीच्या रिंगणात येतील, म्हणजे तेजस्वी यादव येतील. आणि तोपर्यंत JDUच्या म्हणजे नितीश कुमारांच्या तगड्या अन्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जर का सम्राट चौधरींना जाता आलं नाही तर JDUमध्ये निवडणूक जशी जवळ येईल तशी फूट पडू शकते आणि अनेक त्यांचे लोक कदाचित तेजस्वी यादवकडे वळू शकतात. हा धोका सम्राट चौधरींसमोर आहे. त्यामुळे त्यांचं एक भारतीय जनता पक्षाला स्वतःचा मुख्यमंत्री तिथे बसवता आलेला असला तरी त्याच्या समोरचा मार्ग, पुढचा मार्ग हा तितकासा राजकीयदृष्ट्या सोपा नाही. त्याच्यासाठी बऱ्याच खस्ता, बरेच कष्ट आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारधारांना, आपल्या धोरणाला मुरड घालून अनेक वेगवेगळ्या विचारांचं संमिलन आपल्या कामात आणि धोरणात करण्याची मोठी जबाबदारी ही आता सम्राट चौधरींसमोर आहे. धन्यवाद.